नवजी. अध्यक्ष महोदय धन्यवाद. या ठिकाणी अध्यक्ष महोदय हा जो प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं मुंबई शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आरे वसाहत आहे आणि त्या आरे वसाहतीमध्ये एकूण 27 आदिवासी पाडे आहेत. 27 आदिवासी पाड्यांमध्ये ज्या काही मूलभूत सेवा सुविधा देतात तो ठक्कर बाप्पा योजनेमधून जो निधी उपलब्ध होतो तो अपुरा आहे. माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये 27 आदिवासी पाडे आरे कॉलनी राहत असताना त्या ठिकाणी त्यांचं एक एक पाड्यामध्ये सर्व सुविधा एकत्र कशा मिळतील अशा पद्धतीने त्याचा विकास होणं हे गरजेचं आहे. आणि माझा त्याच्यावरची पहिला प्रश्न आहे की एक आरे कॉलनीमध्ये एक पर्यटक देखील बघायला येतील अशा पद्धतीने ते डेव्हलप होणं हे गरजेचं आहे. त्यासाठी शासन काही योजना करणार आहे का? दुसरा प्रश्न साहेब अध्यक्ष महोदय माझा असा आहे की त्या ठिकाणी त्यांना पूर्वी जे आदिवासींना जिथे त्यांच्या उपजीविकेच्या साधनांसह त्या ठिकाणी काही वास्तव्य करतायत आणि मला वाटतं आरे कॉलनी वसायच्या अगोदरपासून त्या ठिकाणी ते सर्व आदिवासी आहेत आणि त्यामुळे त्यांना कसायला जी जमिनी दिल्या आहेत त्या जमिनीचं तर शेतसारा भरत होते, परंतु अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या दिलेल्या जमिनींमध्ये काही ठिकाणी वेगवेगळे उपक्रम शासनाचे आले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं गैरसोय होते. त्यासाठी शासन काय निर्णय घेणार आहे हा दुसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय तिसरा प्रश्न असा आहे की त्यांना पायाभूत सुविधा मिळण्यासाठी त्यांचा जो जातीचा दाखला त्यांना मिळायचा जे निकष आहेत तर 1950 सालचे त्यांना पुरावे मागितले जातात आणि 1950 पूर्वीचे पुरावे जंगलात राहणाऱ्या लोकांकडून कुठे उपलब्ध होऊ शकतील. त्यासाठी शासनाने एक पहिली प्रथा होती की पंचनामे करून त्या रहिवाशांचे आजूबाजूचे नातेवाईक किंवा परिसराचा आढावा घेऊन संपूर्ण माहिती घेऊन पंचनामा करून त्यांना जातीचे दाखले देत होते, परंतु ती देखील प्रथा आता बंद केली आहे. अध्यक्ष महोदय यावर शासन काय निर्णय घेणार आहे? मला वाटतं माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून एक मुंबईसारख्या शहरामध्ये 27 आदिवासी पाडे एक पर्यटन स्थळ होईल अशा पद्धतीने डेव्हलप करून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आणि माझी दुसरी विनंती आहे की ठक्कर बाप्पा योजनेच्या माध्यमातून जे काही निधी उपलब्ध होतो हा त्यासाठी तुटपुंज आहे, त्यासाठी शासन काय करणार आहे? ठीक. अध्यक्ष महोदय हा प्रश्न स्कोपच्या बाहेर असला तरी आदिवासी समाजाच्या हिताचा असल्यामुळे तात्काळ याची नोंद घेऊन मी बैठक आयोजित करतो. प्रश्न क्रमांक 5.